सांगली महापालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे। आज महापालिका निवडणुकीचा सांगताचा दिवस आहे। आज शेवट अनेक राजकीय पक्ष मोठमोठ्या पद्धतीने राजकीय जनसंपर्क आणि शक्ती प्रदर्शन करत आहेत। तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, यांनी देखील शक्ती प्रदर्शन करून आज प्रचाराची सांगता केलेली आहे। तर आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, त्यांच्याशीच बोलणार आहे। काय सांगाल, आज प्रचाराची सांगता झाली, कशा पद्धतीचा आज प्रतिसाद मिळतो प्रभागाला? आज प्रभाग 15 मध्ये आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशालदादा पाटील यांचे सौ पूजा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 15 मध्ये रॅली निघाली। रॅलीला फार मोठा प्रतिसाद आहे। त्याचं कारण म्हणजे आम्ही केलेली कामाची पोचपावती, तेच आम्हाला या लोकांचा आज प्रतिसाद मिळत आहे। आणि काय शंका बाळगायचं काय कारण नाही। चारी पॅनलमधली चारी उमेदवार आम्ही भरघोस मतानं निवडून यायचं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे, खात्री आहे। आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या प्रभागामध्ये? प्रभागामध्ये मला तर असं वाटतंय 99% कामं मी आणि माझे सहकारी आम्ही केलो आहे। सगळ्यात मोठं काम जर कुठलं झालं असेल तर रमामाता नगर, कुदळे प्लॉट, गोंधळे प्लॉट या एरियामध्ये जे आरक्षण होतं ते आरक्षण उठवायचं काम मी, माझे सहकारी मंगेश चव्हाण आम्ही महासभेमध्ये ठराव करून ते पास करून घेतलं आणि लोकांची जे अडचणीत होते त्यांना त्यांची घरं वाचवली आणि त्यांना प्रमाणपत्र घरपोच करून, त्यामुळं आम्हाला या प्रभाग 15च्या नागरिकांचं पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आणि त्या मताच्या स्वरूपात तुम्हाला येणाऱ्या काळात दिसणार आहे। मग दादा काय सांगाल, प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या 8 दिवसापासून प्रचार सुरू आहे, काँग्रेसचा धुरंधर आहे, दिग्गज नेते आपल्या प्रभागात येतात। मी प्रथम सर्व नागरिकांचं व आज ह्या चारही जणांसाठी प्रत्येक कार्यकर्ता ज्या पद्धतीनं राबला आहे, खरोखर मी त्यांचं मनापासून आभार मानतो। जसं एक मत महत्त्वाचं आहे तसं प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि ह्या वार्डातील सगळ्या लोकांच्या जीवावर आणि आशीर्वादावर मला 100% गॅरंटी आहे आमचं चारीच्या चारी पॅनल पूर्ण लीडमध्ये निवडून येताना इथं दिसत आहे। कोणकोणते विकास कामावर तुम्ही ही निवडणूक लढत आहात? आम्ही आमच्या वार्डामध्ये 100% ड्रेनेज लाईन पूर्ण केली आहे, गार्डन डेव्हलप केलं आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण डेव्हलप केलं आहे, भोसले प्लॉटमध्ये आम्ही आरोग्याचा विचार करून एक दवाखाना मंजूर केला आहे। आज त्या दवाखान्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। करोनामध्ये त्या दवाखान्यामध्ये भरपूर नागरिकांना त्याचा फायदा घेण्यात आला। तर ह्या सर्व कामांचा अशा अनेक पद्धतीची मोठमोठी कामं आणि मोठमोठे आरक्षणचं जसं फिरोजबाईंनी सांगितले, अशा मोठ्या कामांचा आम्ही इथं पाठपुरावा करून ते आम्ही कामं सोडवली आहेत। या कामाचा पाठपुरावा आणि या कामाच्या आधारे, या लोकांच्या आशीर्वादाच्या आधारे आम्ही इलेक्शनला सामोरे जात आहे। पुढचं विजन काय असणार आहे 5 वर्षाचं? पुढचं विजन म्हणजे 3 वर्ष प्रशासन असल्यामुळं बऱ्याच वार्डाची रस्ते असू देत, गटरी असू देत नादुरुस्त झाले आहे। कारण 3 वर्ष कुठल्याच पद्धतीचं काम ह्या भागामध्ये विकास काम झालं नाही। तर ते प्रथम आम्ही सर्व रस्ते सर्व गटरी दुरुस्त करण्याचं काम हाती घेणार आहे आणि काही राहिली असतील कामं तर ती पण लवकरात लवकर आम्ही 16 तारखेनंतर 100% चारही जण मिळून पूर्ण ताकदीनं जास्तीत जास्त निधी खेचून आणून ह्या वार्डाचा विकास करणार आहे। काय सांगा मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एवढंच आव्हान करीन की पूर्ण पॅनलला मतदान करा, एकाला मतदान करू नका, एक ह्याला आणि एक त्याला अशा पद्धती कोणतंही काम करू नका। करायचं असेल तर चौघांना मतदान करा, चौघांना आशीर्वाद द्या। आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो ही चौघंसुद्धा तुमच्या हाकेला धावून येणारी उमेदवार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न बाळगता पॅनल टू पॅनल मतदान करा। हा बालेकिल्ला समजला जातो काँग्रेसचा, हा काँग्रेसचा बालेकिल्ला जरूर आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहेच, पण आमच्या कामाचा आणि विकास कामाचा पण बालेकिल्ला आहे।
महिला म्हणून आता उमेदवारी लढत आहे, काय सांगा? आज आमची प्रचार सभा झाली. इतका नागरिकांचा इतका उत्साह आहे, इतका उत्साह आहे, असं वाटायला लागलं की जसं काय आता आपणच नगरसेवक झाले का काय. पूर्ण उत्साह आहे, पूर्ण प्रतिसाद चांगला आहे. 100% चारीचे चारी उमेदवार येणार निवडून. तुम्ही आता फिरोजभाई असतील, मंगेश चव्हाण यांनी विकास कामं केले, तर लोकांचा कसा प्रतिसाद वाटतो? लोक इतका विकास झालेला आहे की भरपूर मंगेशदादा फिरोज पठाण यांनी भरपूर विकास कामं केली आहे. ह्या विकासाच्या जोरावरच आम्ही निवडून येणार 100%. प्रभागातील काय प्रमुख प्रश्न तुम्हाला दिसतात? प्रमुख प्रश्न जर असं म्हणजे प्रभागात तसं 99% विकास झालेला, एखादा टक्का काही कारणानं राहिला असेल ती प्रोसेस पुढं होईल. काही महिलांच्या समस्या आहेत, त्याच्यासाठी मी आणि सोनलताई पुढं होईल प्रयत्न करेन. काय सांगाल? आज ह्या भागामध्ये रॅली होती आणि तुम्हाला माहिती आहे की आज खूप महत्त्वाचा सण होता, तरी पण स्त्रिया सर्वांची लक्षणीय उपस्थिती होती. तर मी आमच्या सर्व पॅनलतर्फे सर्व स्त्रियांचे, माझ्या भावांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की एवढा महत्त्वाचा सण असूनसुद्धा तुम्ही आम्हाला पाठिंबा दाखवला. आणि हे आम्हाला माहिती आहे की ही गर्दी नाही, एक चळवळ आहे. सक्षम नेतृत्वासाठी तुम्ही सर्वांनी केलेली एक चळवळ आहे आणि ती यशस्वी होणार याचा मला विश्वास आहे. जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला तेव्हा काय कसा प्रतिसाद मिळत होता लोकांचा? खूप खूप छान आणि उत्तम प्रतिसाद आहे. त्यांच्या तोंडातूनच फिरोजभाईंचं आणि मंगेशदादाच्या कामाची ग्वाही मिळते आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की यमगर वहिनी आणि मी ही त्यांच्या बरोबरीने विकास कामे तर करणार आहोतच, पण एक स्त्री संवेदनशील स्त्री म्हणून स्त्रीच्या प्रश्नासाठी लढणार आहोत. तर हे होते प्रभाग क्रमांक 15मधील काँग्रेसचे उमेदवार. आपण नक्कीच आशा व्यक्त करूया की त्यांना प्रभाग क्रमांक 15मधून मोठ्या मताधिकाने महापालिकेवर जनता पाठवते. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.